गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि आता जस्ट ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर आज संडे आहे आणि आज नाश्त्यामध्ये मी इडली फ्राय बनवणार आहे. तर इडली फ्राय कशासाठी बनवणार आहे, तर काल इडली बनवली होती तर त्या भरपूर उरल्या आहेत, त्यामुळे इडली फ्राय बनवणार आहे. आणि त्यासोबत इडल्या जास्त असल्यामुळे आज आमचा नाश्ता कम लंच होणार आहे. आता महेश तर अजून आलेले नाही आहेत गावावरून, तर ते उद्या येणार आहेत. आज बसतील. त्यांची ट्रिप वगैरे मस्त झालेली आहे. बापरे, आवाज येते की नाही माहिती, एक मिनिट पंखा बंद करते. तर आज ते बसणार आहेत आणि उद्या येतील. आणि उद्या वटपौर्णिमा आहे, तर त्याची पण माझी तयारी वगैरे झालेली आहे. माझा ब्लाऊज वगैरे शिवून आलेला आहे. तर उद्या मस्त अशी नवीन साडी नेसणार आहे मी. तर आणि आज काही फळं वगैरे जी काय असतील थोडंफार साहित्य आणायचं आहे, तर ते सुद्धा मी आज संध्याकाळी घ्यायला जाणार आहे. तर असं काही आहे. तर चला, आता वेदांसाठी मी पनीर डोसा बनवणार आहे, कारण थोडंसं इडलीचं पीठ उरलेलं आहे. आणि माझी देवपूजा वगैरे सगळी झालेली आहे. खूप छान वाटते. बऱ्याच दिवसांनी मी फुलं आणली, कारण मार्केटमध्ये गेलं तर माझ्या लक्षातच राहत नाही. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता फुलं वाहिल्यावरती किती सुंदर वाटते आणि प्रसन्न वाटतं. मला नाश्त्यामध्ये इडली फ्राय करायचं आहे, तर आता इडली पहिले कट करून घेते आणि झटपट अशी फोडणी देते. चला, तर आता इथे माझ्या ज्या इडल्या आहेत ते सगळ्या कट करून झालेल्या आहे आणि आता मी फोडणी देते. तर आता इथे या गॅस बर्नरला माझा प्रॉब्लेम काय झाला आहे, तर ह्याची ज्योत आहे ना एकदम बारीक झालेली आहे. तिन्ही फ्लेम माझे एकदम लो झालेले आहेत, त्यामुळे माझा स्वयंपाक एकदम स्लो व्हायला लागलेला आहे. तर आता हा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करायचा आहे. आणि आजच आपली जी गॅसची पाईपलाईन आहे ना ती याला जोडली जाणार आहे. तर त्यांना मी आता हा विचारेन ह्याच्यात काय प्रॉब्लेम आहे, तर त्यांच्याकडून मी आता हे दुरुस्त करून घेईन, कारण खूप स्लो झालेला आहे आणि त्यामुळे मला स्वयंपाक करायला पण लेट व्हायला लागलं आहे. तर चला, आता बोलता बोलता जरा बघा छान तापलं आहे. आता तर आता हे सगळं मिक्स करून घेते आणि आता ह्याच्यामध्येच हळद, लाल तिखट, मीठ सगळं टाकून घेते, कारण मी फोडणीमध्ये टाकला नाही. फोडणीमध्ये मसाला टाकला नाही आहे, कारण ह्याच्यामध्ये करपू शकतं. आता आपल्याला यामध्ये सुरुवातीला हळद घालायची, त्यानंतर लाल तिखट. तुम्हाला जर का हिरव्या मिरचीचं करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण मला जरा थोडंसं आज लालसर करायचं आहे. आणि आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. ऑलरेडी इडलीमध्ये मीठ आहे. आता हे छान परतून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं परतल्यानंतर यामध्ये थोडीशी चवीनुसार साखर घालायची. खूप छान टेस्ट येते. तर आता यामध्ये ना चवीनुसार थोडीशी साखर घालायची. साखरेमुळे छान टेस्ट येते. म्हणजे इडल्या कशा थोडीशी किंचित आपल्या आंबट असतात. आणि जर का तुमच्या इडल्या अजिबात आंबट नसतील ना तर थोडंसं लिंबू पिळायचा, खूप छान टेस्ट येते इडली फ्रायला. तर आज माझ्या थोड्याशा किंचित आंबट आहेत, जास्त नाही, त्यामुळे आज मी याच्यात लिंबू वगैरे टाकणार नाही आहे. आता साखर टाकल्यानंतर मी इथे 2 ते 3 मिनटं झाकून ठेवले आहे. तर आता इथे इडली फ्राय रेडी झालेली आहे. तर मस्त गरमागरम केतूला देते आणि मी पण घेते. चला, तर आता 4:30 वाजलेले आहेत आणि आता मी गॅलरीत आले. तर गॅलरीमध्ये मस्त असं वातावरण आहे. आज 4:30 वाजले तरी पण सूर्य दिसत नाही आहे, कारण आलं आहे आभाळ. पाऊस तर काय पडत नाही. आता 2-3 दिवस झाले पाऊस काय पडत नाही आहे, फक्त आभाळ येते. मगाशी थोडा पडला असं वेदांत म्हणत होतं, पण वाटत तर नाही आहे. एकदम कोरडं वातावरण झालेलं आहे आणि आकाशामध्ये पण एकदम आभाळ आल्यासारखं झालेलं आहे वातावरण. बघू शकता तुम्ही इथे बघा, आकाश एकदम काळंभोर झालेलं आहे. डोंगरावरती बहुतेक पाऊस पडतो आहे बघा. डोंगरावरती इथे डोंगराच्या साईडला बघा इथे पाऊस पडतो असं वाटतंय, त्यामुळे वातावरण असं झालेलं आहे. नाहीतर 6:30 वाजता आपला सूर्यास्त होत असतो, पण सूर्य दिसत नाही आकाशातून, गायब झालेला आहे. छान असं वातावरण झालेलं आहे आणि वारा पण मस्त सुटला आहे, त्यामुळे म्हटलं जरा गॅलरीत बसा. आणि इथे आमचा स्टँड ठेवलेला आहे, कपड्यांचं स्टँड बाहेर आणून ठेवलेलं आहे, कारण बेडरूममध्ये खूप पसारा होतो आहे. ॲक्च्युली गॅलरीमध्ये मला ते गॅलरीमध्ये दोऱ्या लावून घ्यायचे आहेत, तर आता
लास्ट गॅलरी जी हॉलमध्ये जी गॅलरी आहे ना त्याचं माप दिलेलं आहे. आता बघू तो कधी येतो ते. त्याला सांगितलं आहे तिकडे दोरा लावून घेणार आहे. दोरा म्हणजे त्या पाईप स्टीलच्या पाईप असतात ना त्या लावून घेणार आहे. तर आजकाल बघा दोरी खेचली की कपडे टाकायचे आणि मग वरती ते आपोआप वरती जातात. पुलिट काय काय आहे नाव माहिती नाही मला. तर ते लावून घ्यायचं आहे. तर आता फोन पण करायचं आहे. तर चला 4:30 वाजले. तर आता मी चहा करते. 4:30 वाजलेत. मी चहा करणार आहे कारण मला घसाला जरा कसं तरी होतं आहे. जसं जरा सर्दीसारखं फील होतं आहे. त्यामुळे जरा काळी मिरी टाकून चहा पिते. आणि इथे मी कुकर लावलेला आहे कारण उद्या करायची पुरणपोळी. तर आजच मी पुरण वाटून घेणार आहे. त्यामुळे इथे डाळ लावलेली आहे. 1/2 किलोपेक्षा जास्त आज टाकलेली आहे. नेहमी मी अर्धा किलो टाकते पण यावेळेस मी 1/2 किलो आणि थोडीशी वरती घेतलेली आहे. म्हणजे 1.5 पेला. हे बघा हा जो पेला आहे ना 1.5 पेला मी डाळ टाकलेली आहे शिजायला. तर आता माझ्यासाठी चहा ठेवते. आता जस्ट भांडी घासून घेतली. तर या ठिकाणी चहा ठेवला आहे आणि इथे कुकर लावलेला आहे. ॲक्च्युली आज पाईप जॉईन करायला येणार होते गॅसची पण काय आले नाही. बहुतेक संडे असल्यामुळे आले नसतील कदाचित. मला तर ते काल बोलले होते येणार आहे पण ॲक्च्युली त्यांच्या लक्षात नसेल आज संडे सुट्टी असेल. आणि इथे भांडी घासली. तर आता हे सगळे भांडी मला ट्रॉलीमध्ये लावायचे आहेत. चहामध्ये थोडंसं काळी मिरी घालते. तर चला मंडळी या चहा प्यायला. तर फायनली पाऊस सुरू झालेला आहे. बघू शकताय बघा थोडे थेंब पडलेत बघा. एकदम बारीक बारीक सुरू झालाय. मुलं इथे गार्डन मध्ये खेळतायत. जोराचं नाही पडत आहे. हे बघा एवढं ओलं झालंय. पडतोय थांबतोय बघा. आता थांबला. एवढ्यातच इथे खाली पण ओलं झालेलं आहे. फायनली जोरात पाऊस पडायला लागलाय बघू शकतो. वाव. पण वारा भरपूर यायला लागला त्यामुळे सगळं पाणी आतमध्ये यायला लागलंय. तर मी हा स्टँड आतमध्ये नेते. स्टँड आतमध्ये घेतलेला आहे आणि बघू शकता किती सुंदर पाऊस पडतोय. मस्त वाटतं. एकदम थंडगार वातावरण झालंय. वाव. बऱ्याच दिवसांनी पावसाला सुरुवात झाली. जोराचा पाऊस बऱ्याच दिवसांनी पडतोय. एवढा वाव मस्त वाटतंय. गार गार वाटतंय. मस्त वाटतं. मंडळी तुमच्याकडे पण पाऊस सुरू झालाय का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. या भिजायला. मला तर सर्दी झाली आहे तरी पण असं वाटतंय भिजावं कारण खूप गरम होत होतं. मस्त वाटतंय. आता केतूला बोलवलंय पाऊस बघायला. ती बसली होती हॉलमध्ये. भिजायचंय तुला. भिज जरा थोडीशी. मस्त वाटतंय. हां
खाली नाही, मस्त इथून भिजू शकते मी. मस्त इथून भिजते तर मी तिकडे कशाला जाऊ. खूपच थोडं हा खूप काय तेव्हा वरती पत्रे लावले तरी पण पाणी सगळं गॅलरीमध्ये येते आमच्या. काय सांगणार, वारा सुटतोय ना त्याच्यामुळे सगळं पाणी येते. तिथून मारायचं तर पण वाऱ्यामुळे भिजतोय. तोंडावरती पडते का, हातावरती तेच पडले. तोंडावर माझं पूर्ण तोंड होतं. भारी वाटते ना. ए जास्त पुढे जाऊ नको बाई. भारी वाटते पण सूर्य दिसायला लागला आता. वाव, अजून सूर्यास्त झालेलाच नाहीये ना. रेनबो दिसेल. काय दृश्य आहे बापरे, एकदमच भारी आहे. असं पडतोय. एकदम मस्त वातावरण झालंय. वा, बाहेर खाली खाली पावसात भिजायला पण जायचं आणि थंडी पण वाजते. थंडी तर वाजणारच ना. खूप खूप भारी वाटते. आता खरं वाटतंय पावसाळा सुरू झालाय. बापरे, पाणी बघा किती झालंय. वारा, पाऊस. वायपर आणतो, वाईप करूया. वा वा, डान्स चालू आहे. बस आता चल. थंड वाटतंय आता, जरा थंड वाटायला लागलं. ए भिजू, जास्त नको भिजू, जास्त नको भिजू. चला, तू प्रोटीन पिलंस का, तू पी ना. परत जेवायच्या टायमिंगला प्रोटीन पीत बसशील. तर चला मंडळी, मस्त असं सूर्याचं पण दर्शन झालेलं आहे आकाशामध्ये. आणि पाऊस पण. जा मग, खाली कोण आहे का, मैत्रिणी आहेत. मग पिऊ नको, तसं करू, वाकू नको. चला दादाला सांगूया, दादा काही यायला तयार नाही. टॉवेल वगैरे. तर आता इथे मी किचनमध्ये आली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मी सगळे डबे काढलेले आहेत. तर डबे यासाठी काढलेत, डीमार्टला जाऊन 2 दिवस झाले पण मी सामान अजून भरलंच नाही आहे डब्यामध्ये. याचं कारण एकच होतं की मला डबे सगळे घासायचे होते, स्वच्छ करायचे होते आणि त्यानंतर हे सामान भरायचं होतं. परंतु आता सध्या पाण्याचा इतका प्रॉब्लेम सुरू झाला आहे की दररोज कपडे धुणंसुद्धा मुश्किल झालं आहे. 1 दिवसाआड कपडे धुते आणि मशीन पण नाही लावू शकत, हातानेच धुवावं लागतं कारण पाण्याचं प्रमाणच कमी झालं आहे. एक टाईम पाणी सोडतात ते पण व्यवस्थित टाकी भरत नाही. तर असे सगळे प्रॉब्लेम असल्यामुळे मला सध्या डबे घासता येत नाही आहे आणि त्यामुळे मी सामानसुद्धा आतमध्ये भरलं नव्हतं. तर आता अजून तरी काय पाणी आमचं रेग्युलर सुरू होत नाही आहे. मग त्यामुळे आता त्याची वाट बघण्यापेक्षा असा माझा निर्णय झाला की आता डब्यामध्ये आपण तसंच सामान भरू आणि डबे मात्र आता वरतून असे साफ करायचे, म्हणजे ओल्या कापडाने पुसून घ्यायचे सध्या तरी. आणि जेव्हा आमचं पाणी रेग्युलर होईल तेव्हा मग मी डबे घासून घेईन. तर चला आता तेच चालू आहे माझं, डाळी वगैरे डब्यामध्ये भरून घेते. तर डीमार्टमधून सामान आणल्यापासून सामान मी डब्यामध्ये भरलं नव्हतं, तर ते आत्ता भरून घेतलं आणि पुन्हा इकडचा कचरा व्यवस्थित काढला आहे. आता इथे डाळ वगैरे शिजली आहे. तर डाळ शिजली आहे, आता याच्यात गूळ टाकलेला आहे आणि कटाचं पाणी पण काढून ठेवलेलं आहे. तर आता हे मी असंच ठेवते आणि आधी पहिले मी जाते मार्केटमध्ये. मार्केटमध्ये जाते कारण उद्या वटपौर्णिमा आहे, तर त्याला लागणारं साहित्य वगैरे हे सगळं घेऊन यायचं आहे. तर स्टे ट्यून. तर चला आता मार्केटमधून घरी आली. तर इथे मी 2 डझन आंबे घेऊन आलेले, नारळ आणि ओटीचं साहित्यामध्ये हे दोरा वगैरे, कोथिंबीर, मिरची पण आणलेली आहे. तर आता सगळं ठेवलं आहे मी बाजूला. आणि उद्या वटपौर्णिमा असल्यामुळे मार्केटमध्ये एवढी गर्दी होती बापरे. मला साहित्य थोडंसंच आणायचं होतं, त्यामुळे पटकन जेवढं होईल तेवढं घेऊन आले. आणि आता मला पुरण बनवायचं आहे, तर चटका द्यायचा आहे पुरणाला आणि त्याच्यानंतर पुरण वाटून घ्यायचं आहे. तर सगळी ही कामं करायची. त्याचबरोबर मला आणि केतूला डाळ भात पण लावायचं आहे, तर डाळ भात लावून घेते. आता इथे मी पुरणाला चटका द्यायचं काम चालू आहे आणि कांदा पण भाजायला घेतलेला आहे. कुकर पण झालेला आहे आणि आत्ता जस्ट थोडीशी भांडी घासली आहेत आणि इथे मी उद्यासाठी साबुदाणा भिजत घातलेला आहे. तर असं काही चाललेलं आहे. तर चला, कुकर थंड झाला की वरणाला फोडणी द्यायची
मग मी आणि केतू जेवून घेऊ आणि साईड बाय साईड पुरण रेडी करायला मी वेदांना देणार आहे. पुरण यंत्रामधून पुरण काढणार आहे. तर या ठिकाणी मला वेदांनी पुरण तयार करून दिलेलं आहे. आणि आता रात्रीचे वाजलेत 10. तर आता केतूला जरा थोडंसं तेल वगैरे लावून देते आणि आता आम्ही झोपणार आहे लवकर, कारण उद्या करायचं आहे पुरणपोळीचा स्वयंपाक. त्याचबरोबर वटपौर्णिमा आहे, तर पूजा वगैरे करायला जायचं आहे. तर आता मी व्हिडिओचं पण आता इथे सेंड करते. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.